वसंत ऋतू वमन पंचकर्म. आपण ह्या ठिकाणी वमनाचा कल्प बनवतोय, ज्यामध्ये की प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार, त्याच्या वयानुसार आणि त्याचा एकंदर जो आजार आहे त्यानुसार आपण हे कल्प बनवतोय. ह्या ठिकाणी आपण जो ह्या पेशंटसाठीचा कल्प बनवतोय त्यामध्ये आपण मदनफलचे जे बीज आहेत ते आपण 1 ग्रॅम घेतलेले आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठमध चूर्ण हे 3 ग्रॅम, वचा चूर्ण हे 1 ग्रॅम आहे. त्याचबरोबर निंब चूर्ण हे 3 ग्रॅम आहे आणि पटोल हे देखील 3 ग्रॅम ह्या ठिकाणी आपण. वमनाचा हा कल्प बनवताना आपण अगोदर जे ज्येष्ठमधच्या शिरा आहेत त्या रात्रभर आपण भिजवून ठेवलेल्या असतात आणि त्यानंतर आपण जो वमनासाठीचा जो कस्टमाइज कल्प आहे तो ह्या ठिकाणी आपण बनवतो, जो की प्रत्येक पेशंटसाठी हा वेगळा असतो. वमनासाठीचा कल्प आरामात बसा. जेव्हा आपण पेशंटचं वमन करतो तेव्हा त्यांचे व्हायटल पॅरामीटर्स जे आहेत ते चेक करणं खूप गरजेचं आहे, ज्यामध्ये की त्यांचं BP, पल्स आणि सॅच्युरेशन हे व्यवस्थित आहे का हे बघणं खूप गरजेचं असतं. ह्या ठिकाणी पेशंटचं सॅच्युरेशन पण व्यवस्थित आहे, पल्स पण व्यवस्थित आहे आणि BP जो आहे तो पण नॉर्मल रेंजमध्ये आहे. जेव्हा पेशंटला उलटीसाठीचे वेग येतात तेव्हा ही जी पल्स आहे ती थोडीशी वाढलेली असते, तेव्हा आपल्यासाठी पण एक इंडिकेशन असतं की आता पल्स ही वाढलेली आहे आणि पेशंट हा वमन करण्यासाठी योग्य स्थितीमध्ये आलेला आहे. ह्या ठिकाणी व्हायटल पॅरामीटर चेक केल्यानंतर आपण पेशंटला वमनासाठीचा जो आपला कल्प आहे तो दिलेला असतो. त्यानंतर त्याची पल्स ही थोड्या प्रमाणात वाढली आणि लालास्राव हे लक्षण दिसल्याच्या नंतर पेशंटला आपण जे कल्प आहे तो देतो, जेणेकरून त्याला उलटी व्हावी आणि त्यानंतर त्याच्या शरीरातला जो काही कफ आहे तो पडतो आणि शेवटी जर पित्त पडलं तर त्यानुसार आपण हे पित्तांतक वमन झालं असं म्हणतो. ह्या ठिकाणी ह्या पेशंटमध्ये आपण जे वमन दिलेलं आहे ते पित्तांतक वमन झालेलं आहे, जे की खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर आपण जे पेशंटला औषध दिलेलं आहे किंवा जो कल्प दिलेला आहे तो पोटात राहू नये आणि तो पूर्णपणे निघून जावा, ह्यासाठी आपण पेशंटला लवण जल म्हणजे मिठाचं पाणी पिण्यासाठी देतो आणि त्याचं पूर्ण शरीरामध्ये किंवा जे काही पोटामध्ये जे काही उरलेलं औषध आहे ते पूर्ण निघून जावं ही त्यामागची आपली जी ही आहे इच्छा आहे ती असते, की जेणेकरून पूर्णपणे औषध बाहेर निघावं आणि पेशंटला रिलॅक्स फील व्हावं. वमन पूर्ण झाल्यानंतर आपण पेशंटला धूमपान देतो, ज्यामुळे की त्याच्या नाकाच्या ठिकाणी किंवा घशाच्या ठिकाणी जो काही कफ आहे तो निघून जावा ही त्यामागची कल्पना असते. तर अशा प्रकारे पूर्णपणे वमन झाल्याच्या नंतर पेशंटला रिलॅक्स फील होतं, त्याचा जो त्रास आहे तो देखील कमी होतो आणि दोष हे पूर्णपणे बाहेर निघून गेलेली असतात.